जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही बघितलं असेलच मागचं बॅकग्राऊंड पोलीस भरती 2025 याविषयी आपण ग्राउंडची संपूर्णपणे माहिती आपण बघणार आहोत, बरोबर. तर सर्वप्रथम मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. अविनाश पाटील, मुंबई पोलीस, जी आता भरती झाली या भरतीमध्येच माझं सिलेक्शन झालेलं आहे, बरोबर. तुम्ही सुद्धा मेहनत घेतली तर तुम्ही येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही पोलीस होणार. मित्रांनो, आज बघा तुमच्यासाठी मी एक व्हिडिओ, पोलीस भरतीला जी पण ग्राउंडची माहिती लागते ती संपूर्णपणे व्हिडिओ मी आज बनवणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार आहे. आणि खास करून जी नवीन विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी व्हिडिओ खूप महत्वाचे. जे पण आपले आता जी मुलं व्हिडिओ बघतात, तुम्ही तुमची जर मित्र मैत्रिणी नवीन पोलीस भरतीची तयारी करत आहात तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. त्यांना या व्हिडिओचा खूप सारा फायदा होणार आहे. आपण या व्हिडिओमध्ये आपल्या ग्राउंड विषयी संपूर्णपणे माहिती आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर वयमर्यादा काय असेल, कागदपत्र पडताळणी काय असेल, ही संपूर्णपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जास्त वेळ घेत नाही, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला मुद्दा समजलाच आहे आपण कशाविषयी आपण पूर्णपणे व्हिडिओ बनवणार आहोत. ओके, तुम्हाला माझी ओळख झालीच. नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या. बघा, तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आपली पोलीस भरतीची आपण सुरुवातीपासूनची निवड प्रक्रिया काय असणार आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. ओके, बघा तुम्ही बघा, सुरुवातीला आपली निवड प्रक्रिया, त्याच्यानंतर महत्वाचे कागदपत्रे काय लागतील ते, त्याच्यानंतर तुमची वयमर्यादा किती असणार हे सुद्धा तुम्हाला माहिती भेटेल. त्याच्यानंतर शारीरिक क्षमता, त्याच्यानंतर मैदानी परीक्षेसाठी टप्प्यात लागणार पहिले 50 मार्क्सचे, त्याच्यानंतर तुमची 100 मार्काची लेखी गुणांची परीक्षा, बरोबर. त्याच्यानंतर पुरुष व महिला असे 150 आणि 200 गुणांचे तुमचा पूर्ण मार्क्स असतात. 150 गुण म्हणजेच तुम्हाला काही कन्फ्युजन झाले असेल, पोलीस शिपाई जो पद असतो त्याच्यासाठी 50 मार्क गुणांचा आपला शारीरिक चाचणी असते, त्याच्यानंतर 100 मार्कची आपली लेखी परीक्षा असते. आणि हा 200 गुणांचा विषय राहिला. हा 200 गुण SRPF साठी असतो. SRPF चा जो तुमची शारीरिक चाचणी असते ती तुमची 100 मार्कची असते आणि तुमचा जो लेखी परीक्षेचा पेपर असतो हा 100 मार्कचा असतो. असे तुमचा 200 गुणांचा पूर्ण SRPF चा शेड्यूल असतो, बरोबर. त्यानंतर पुढे बघूया आपण. बघा, मी तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे सांगणार आहे, तुम्ही व्यवस्थितपणे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायची आहे. खास करून जी नवीन विद्यार्थी असतील, पोलीस भरतीची तयारी करायला आता सुरुवात केली आहे, काही मुलांची 12वी झाली आणि ते पोलीस भरतीकडे वळाले, त्यांच्यापर्यंत त्यांनी ही व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे. बघा, आपली पोलीस भरतीची निवड प्रक्रिया कशा प्रकारे असते हे तुम्हाला मी व्यवस्थितपणे सांगतोय, तुम्ही समजून घ्यायचंय. काही जुनी मुलं आहेत त्यांना सुद्धा या गोष्टींची काही मुलांना माहित नाहीये, बरोबर. बघा, आता सर्वप्रथम उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, बरोबर. बॅट्समॅन पदासाठी 10वी उत्तीर्ण असलं तरी पण चालणार आहे. बघा, त्याच्यानंतर बघा शारीरिक चाचणी, ओके, शारीरिक चाचणी, त्याच्यानंतर आपली लेखी परीक्षा, त्याच्यानंतर आपलं वाहन चालणं. ओके, बघा आता मी सांगतो, तुम्ही 12वी 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमची शारीरिक क्षमता चाचणी म्हणजे तुमचं ग्राउंड मैदानी चाचणी, बरोबर. मैदानी चाचणी आपली जर तुम्ही शिपाई पदासाठी असाल तर तुमची मैदानी चाचणी झाल्यानंतर तुमची लेखी परीक्षा असते, बरोबर. जर तुम्ही वाहन चालक पदासाठी अर्ज केला असेल तर तुमची शारीरिक चाचणी झाल्यानंतर तुमचं वाहन चालवण्याचं कौशल्य असतो, त्यामध्ये तुम्हाला 50 पैकी काहीतरी 20 मार्कचे पासिंग असणं खूप गरजेचं आहे, बरोबर. वाहन चालक पदासाठी तुम्ही जेव्हा तुमचं वाहन कौशल्य होईल त्याच्यानंतर तुमची लेखी परीक्षा असते. ओके, हे तुम्हाला समजलं असेल. काही मुलांना हे माहित नसतं, ओके, नवीन मुलांना तर माहितीच नसतो. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही भरतीमध्ये सिलेक्ट होता त्याच्यानंतर तुमचे कागदपत्र पडताळणी होते, ओके. कागदपत्रे पडताळणी झाल्यानंतर थोड्या दिवसात तुमचं वैद्यकीय चाचणी हे होत असतो, म्हणजे तुमचं मेडिकल होत असतो. ओके, हे तुम्हाला समजलं असेलच. पुढे बघूया आपण. बघा, पोलीस भरतीसाठी महत्वाची लागणारी कागदपत्रे, ही कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत हे तुम्हाला मी व्यवस्थित सांगतो, तुम्ही ते व्यवस्थितपणे बघायचं आहे. बघा, पोलीस भरतीसाठी लागणारी कागदपत्रे, भरपूर मुलांना काही कागदपत्रे माहिती नसतात. मागच्या वर्षी 2021च्या भरतीला मी बघितलं का भरपूर मुले कागदपत्रांमुळे अपात्र ठरली होती. म्हणून तुम्ही कागदपत्रे जर काढली नसतील तर तुम्हाला काढायची आहेतच. आतापासूनच काढा, कारण की मार्च एंडिंग सुद्धा संपलेले आहे, आता काहीतरी मे चालू आहे, बरोबर. तर मी सांगतोय ते तुमच्याकडे कागदपत्रे नसतील तर तुम्ही लवकरात लवकर कागदपत्रे काढून घ्यायचे. ओके, बघा, पहिलेच म्हणजे तुमचा फोटो तुमच्याकडे असणं ते कॉमन गोष्ट आहे, सर्वांकडे फोटो असतात. तो किती साईजचा असतो, 50 KB पर्यंत असतो, जसं JR मध्ये नमूद केलेलं असेल तसं. त्याच्यानंतर बघा, तुमच्याकडे 10वी 12वी मार्कशीट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर
10वी 12वी बोर्ड सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. म्हणजेच 10वीचे आणि 12वीचे तुमचं मार्कशीट आणि प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जिथे शिकत आहात, उदाहरणार्थ तुम्ही कॉलेजमध्ये शिकत आहात 12वी पर्यंत, तर 12वी जो कॉलेजचा बोनाफाईट असेल किंवा टीसी असेल ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही एसबीसी मध्ये मोडत असाल तर तुमचं एसबीसीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. ओके, पुढे बघूया आपण. जर तुम्ही ज्यामध्ये आरक्षित वर्गासाठी असाल तर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर बघा ईव्हीएस ईडब्ल्यूएस तुम्ही जर असाल तुमच्याकडे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही कोणत्याही स्पोर्ट मध्ये असाल तर तुमच्याकडे स्पोर्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आणि जो पण तुमचं स्पोर्ट सर्टिफिकेट असेल तो तुम्ही प्रत्येक वर्षी रिन्यू करायचा असतो. जर तुमचं स्पोर्ट सर्टिफिकेट रिन्यू असेल तरच तुम्ही पात्र ठरू शकता, अन्यथा तुम्ही अपात्र ठरणार आहेत. बरोबर. आणि स्पोर्टचे सर्टिफिकेट साठी भरपूर सारी चेकिंग होत असते, तरच जेव्हा पूर्णपणे चेकिंग होते तेव्हाच तो सर्टिफिकेट असतो तो पात्र ठरतो. ओके, त्याच्यानंतर ओळखपत्र म्हणजे सर्वांकडे ओळखपत्र असतो. आपला आधार कार्ड झाला, पॅन कार्ड झालं, त्याच्यानंतर आपलं ड्रायव्हिंग लायसन्स झालं, आपला वोटर आयडी झालं, असे सर्व डॉक्युमेंट्स आपण प्रत्येकाकडे असतातच, त्याच्यात कोणतीही तफावत नाहीये. बरोबर. त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र वैधता, जर तुम्ही जात वैधता उपलब्ध असेल तर तो तुमचा प्रमाणपत्र गरजेचं आहे. ओके, पुढे बघूया. बघा, त्याच्यानंतर जर एमएससीआयटी, बरोबर, एमएससीआयटी जेव्हा तुम्ही भरती होता, बरोबर, जेव्हा भरती झाल्यानंतर तुमची जी कागदपत्रे पडताळणी होते तेव्हा तुमच्याकडे एमएससीआयटीचं सर्टिफिकेट नसलं तरी पण चालून जातोय. पण जेव्हा तुम्ही पोलीस खात्यात रुजू होता त्याच्यानंतर तुम्हाला एमएससीआयटीचं सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर बघा डोमासील, म्हणजे तुम्ही या महाराष्ट्राचा रहिवासी आहेत त्याचा तो आपल्याला एक सर्टिफिकेट असतो, त्यालाच डोमासील असे म्हणतात, तो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. डोमासील हा एकदा काढला तो परमनंटली असतो. ओके, त्याच्यानंतर होमगार्ड, जर तुम्ही होमगार्ड असाल तर होमगार्डचं तुमचं सर्टिफिकेट असतोय. त्याच्यावर मी थोडीफार अजून इन्फॉर्मेशन देतो. जर तुम्हाला होमगार्ड मध्ये जर तुम्ही जॉईन झाले तर होमगार्ड मध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्ही येत्या 3 वर्षामध्ये जर तुमचं काहीतरी ऍव्हरेज दिलं जातो, सरासरी तुमची 60% ड्युटी भरली असेल तर तुम्हाला होमगार्डचं आरक्षण भेटतो आणि त्याच्यानंतर तुम्ही होमगार्डच्या मध्ये भरती होऊ शकता. मी स्वतः होमगार्ड मध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे, ओबीसी होमगार्ड म्हणून माझं या भरतीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. तर होमगार्ड असल्याचा मला सुद्धा खूप अभिमान आहे. आणि कोणतीही वर्दी ही साधी नसते, खाकी आली तिथे सर्व काही योग्यच होतो, म्हणून कोणत्या युनिफॉर्मला नाव वगैरे ठेवायची नाहीयेत. होमगार्डची आज होमगार्ड असल्याचा मला खूप अभिमान आहे. पुढे बघूया आपण. बघा, त्याच्यानंतर आपली वयमर्यादा किती असणार, काय असणार हे सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगतो. पुढे बघायचं तुम्हाला. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला मी वयमर्यादा सांगत आहे. मुलांसाठी किती वयमर्यादा असते, मुलींसाठी किती वयमर्यादा असते, त्याच्यानंतर बॅट्समॅनसाठी वयमर्यादेमध्ये काहीतरी सूट आहे हे सुद्धा व्यवस्थित सांगतो. तुम्ही बघायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता. मी थोडंसं साईडला होतोय. ओके, तुम्ही स्क्रीनशॉट मारला असेल असं मी म्हणून चालतोय. ओके, बघा, जर तुम्ही पोलीस शिपाईसाठी पदासाठी अर्ज करायचा असेल, जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असेल तर तुम्हाला 18 ते 28, बरोबर, 18 ते 28 या वयात मर्यादेमध्ये असेल तरच तुम्ही फॉर्म भरू शकता. जर तुम्ही कोणत्याही कास्टमध्ये असाल तर तुम्ही 18 ते 33 या वयामध्ये असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. आपलं कास्टमध्ये आलं म्हणजे ओबीसी, एसटी, एससी कोणतंही असू द्या. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस असेल तरी सुद्धा 18 ते 33. त्याच्यानंतर एससीबीसी असेल तर 18 ते 33. ओके, त्याच्यानंतर आपलं सेम ड्रायव्हर साठी पण सेम आहे. जसं मी तुम्हाला हे सांगितलं तसंच आपलं हे आहे. बरोबर, ड्रायव्हर साठी खुला वर्ग 18 ते 28. त्याच्यानंतर तुम्ही जर कास्ट मध्ये असाल तर 18 ते 33. ओके, त्याच्यानंतर एसआरपीएफ, बरोबर, एसआरपीएफचं वय मर्यादा भरपूर मुलांना माहित नसते. ओके, नवीन मुलांना तर माहित नसते, पण जी पोलीस भरतीची मुलं 2-2, 3-3 वर्ष तयारी करतात त्यांना सुद्धा या एसआरपीएफची वय मर्यादा माहित नाहीये. बरोबर, बघा मी तुम्हाला सांगतोय एसआरपीएफ साठी वय मर्यादा 18 ते 25 ही खुल्या वर्गासाठी आहे. ओके, त्याच्यानंतर जर तुम्ही कास्ट मध्ये असाल तर तुमची वय मर्यादा आहे 18 ते 28. कास्ट मध्ये ओबीएससी असू द्या, एसटी असू द्या, एससी असू द्या, ईडब्ल्यूएस असू द्या किंवा एससी बीसी असू द्या, तुमची 18 ते 28 असते. बरोबर, पोलीस भरतीला असते 18 ते 33.
पण SRPF मध्ये असते तुमची 18 ते 28 आणि खुलासाठी असते 18 ते 25 आणि कास्ट मध्ये असते तुमची 18 ते 28. ओके. त्याच्यानंतर बँड पथक, बरोबर. बँड पथक मध्ये सेम जसं वाहन चालकाला असतोय तसंच सेम सर्व दिलेलं आहे. खुला वर्ग 18 ते 28 आणि जो कास्ट मध्ये असेल त्याला 18 ते 33. ओके, तुम्हाला समजलं असेल ते. त्याच्यानंतर पुढे आपण जाऊया. ओके. शारीरिक चाचणी परीक्षेमध्ये पहिल्या टप्प्यात लागणारे 50 गुण. तुम्हाला माहितच आहे आपली शारीरिक चाचणी ही 50 गुणांची असते. आता जी भरती झाली त्या चाचणीमध्ये पहिली शारीरिक चाचणी होती, त्याच्यानंतर आपली लेखी होती, बरोबर. पण काही सांगता येत नाही पोलीस भरतीचं, येणाऱ्या भरतीमध्ये काही येऊ शकतो, बरोबर. पहिले आपली लेखी परीक्षा सुद्धा येऊ शकते किंवा ग्राउंड येऊ शकतो. म्हणून जी विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांनी आपलं ग्राउंड असू द्या किंवा लेखी परीक्षा असू द्या, या दोन्ही गोष्टी स्ट्रॉंग ठेवण्याचा प्रयत्न करा. बघा पुढे जाऊया. शारीरिक क्षमतेसाठी आपल्याला उंची, बरोबर, उंचीची मर्यादा आहे. जर आपली उंची कमी असेल तर आपण पोलीस भरतीसाठी अर्ज करू शकत नाही. ओके. बघा पोलीस शिपाई, बँड पथक, ड्रायव्हर, SRPF, बरोबर. पोलीस शिपाईसाठी पुरुषांना हाईट लागते 165 सेंटीमीटर. ओके. त्याच्यानंतर महिलांना हाईट लागते 155 सेमी. बँड पथक, ओके, बँड पथकला इथे दिलेले 165 सेमी आणि 155 सेमी. पण मला थोडीशी तफावत वाटते इथे. बँड पथक मध्ये काहीतरी उंचीसाठी सूट दिलेली आहे. मी तुम्हाला संपूर्णपणे ती माहिती काढतो आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करतो. ओके, हा मुद्दा आपण पेंडिंग ठेवूया. त्याच्यानंतर पुढे बघा ड्रायव्हर, पुरुषांना 165 सेंटीमीटर आणि महिलांना 155 सेंटीमीटर हाईट आहे. त्याच्यानंतर SRPF मध्ये पुरुष 168 सेमी आणि महिलांना 157 सेमी, बरोबर. आता उंचीबद्दल आपण बोलत आहोत तर मागील काही 2 ते 3 महिने एक GR बघत आहोत. ओके. त्या GR मध्ये काय नमूद केलेलं आहे की जे एसटी कास्ट मध्ये आहेत त्यांना 5% आरक्षण दिलेलं आहे हाईट मध्ये. म्हणजे ज्या मुलाला 165 सेंटीमीटर हाईट असेल, जर तो कॅन्डिडेट ST कॅटेगरी मध्ये मोडत असेल तर त्यांची हाईट 160 सेंटीमीटर असेल तरी सुद्धा चालणार आहे. आणि महिलांना, ज्या मुली ST कॅटेगरी मध्ये मोडत असतील त्यांची हाईट 150 सेमी असेल तरी पण ते पात्र असतील या भरतीसाठी, बरोबर. असं GR मध्ये नमूद केलं आहे. आपण बघितलं पण असेल, सर्वांपर्यंत पोहोचला पण असेल GR. पण येणाऱ्या भरतीमध्ये तो GR लागू होतोय का नाही होत किंवा त्याच्या पुढच्या भरतीमध्ये लागू होईल ते आपल्याला भरती पडेल तेव्हा समजेल. जेव्हा आपली भरतीची अपडेट निघेल तेव्हा एक GR निघतो, त्या GR मध्ये आपल्याला त्या उंचीची संपूर्णपणे माहिती मिळून जाईल. आता आपण त्याच्यावर जास्त बोलणं योग्य नाहीये कारण की अजून भरती निघाल्यानंतरच आपल्याला उंचीबद्दल माहिती पडणार आहे. ओके, पुढे बघूया. पुढे बघा छाती, बरोबर. पुरुषांसाठी छाती 79 सेमी न फुगवता, बरोबर. त्याच्यानंतर आपलं अजून न फुगवता 79 सेंटीमीटर आणि फुगवून 5 सेंटीमीटर पर्यंत तुमची फुगली पाहिजे, बरोबर. अशी पुरुषांसाठी छातीसाठी पात्रता आहे. मुलींना याची कोणती आवश्यकता नाहीये. ओके, पुढे बघा. पुढे बघा पुरुषांसाठी शारीरिक चाचणी. ओके. तर शारीरिक चाचणीसाठी पुरुषांना कोणते कोणते इव्हेंट असतात, कोणत्या मागची कटिंग कशा प्रकारे होते हे सुद्धा आपण व्यवस्थितपणे बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे तुम्हाला. पुढे बघूया आपण आता. बघा मैदानी परीक्षेसाठी पहिल्या टप्प्यात आपले 50 गुण, म्हणजेच पोलीस भरतीसाठी आपल्याला 2 परीक्षा द्यायला लागतात. एक असतो आपला ग्राउंडचं आणि एक असतो आपलं लेखीचं. 50 आपलं ग्राउंडचं आणि 100 मार्क्स आपल्या लेखी परीक्षेसाठी. ओके, जसं मी सांगितलं त्याप्रमाणे आपल्या 50 गुणामध्ये कोणते कोणते इव्हेंट किती मार्क्सला आहेत, कोणते इव्हेंट किती मार्क्सला आहेत ते तुम्हाला मी सांगतो. बघा आपलं 1600 मीटर आपलं 20 गुणांसाठी आहे, 100 मीटर आपलं 15 गुणांसाठी आणि गोलाफेक आपलं 15 गुणांचं आहे. ओके, 1600 मीटर 20 मार्क्स, गोलाफेक 15 मार्क्स, 100 मीटर 15 मार्क्स, बरोबर. असे टोटल तुमचा 50 गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे. पुढे बघा. त्याच्यानंतर बघा 1600 मीटर, बरोबर. जे जुनी मुलं प्रॅक्टिस करतात किंवा काही पोलीस भरतीची मुलं प्रॅक्टिस करतात त्यांना 1600चं स्टार्टिंगचं माहिती असते फक्त 2 ते 3 याच्यामध्ये, म्हणजे आउट ऑफ किती मध्ये असतो, त्याच्यानंतरचं हे किती मध्ये असतो. तर बघा 1600 जर तुम्ही 5 मिनिट 10 सेकंद पेक्षा कमी वेळेमध्ये आले तर तुम्हाला 20 गुण भेटणार आहेत. ओके. त्याच्यानंतर 5 मिनिट 10 सेकंद ते 5 मिनिट 30 सेकंद या कालावधीमध्ये जर तुम्ही आले तर तुम्हाला 18 गुण भेटतील. त्याच्यानंतर 5 मिनिट 30 सेकंद ते 5 मिनिट 50 सेकंद
या कालावधीमध्ये जर तुम्ही आले तर तुम्हाला 14 गुण भेटतील. त्याच्यानंतर 5 मिनिट 10 सेकंड ते 6 मिनिट 30 सेकंड या वेळेमध्ये जर तुम्ही आले तर तुम्हाला 12 गुण भेटतील. बरोबर, म्हणजेच तुम्हाला समजलं असेल प्रत्येक तुमच्या 20 सेकंदामागे तुमचं 2-2 मार्कची कटिंग होत आहे. म्हणून 1600 स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे, कारण की तुमचा हा इव्हेंट 20 मार्कचा आहे, आपला गोला 15 मार्कचा आहे आणि 100 मीटर 15 मार्कचा आहे. बरोबर, मी तर माझ्या अनुभवावर सांगतो, भरपूर मुले 1600 मीटरचं नाव ऐकलं का छाती धडधड व्हायला लागते, पण असं काही नाही मित्रांनो. तुमची जर प्रॅक्टिस एकदम प्रामाणिक असेल तर तुम्हाला 1600 मीटरला घाबरायची काही गरज नाहीये. बरोबर, 1600 मीटर जर तुम्हाला स्ट्रॉंग करायचं असेल तर मी 1600 मीटरवर एक व्हिडिओ बनवणार आहे पुढे. फक्त आपल्या चॅनलला जॉईन राहा, तुम्हाला 1600 मीटरचं संपूर्णपणे माहिती भेटेल. तरी पण नॉर्मलपणे तुम्हाला सांगून जातो, 1600 मीटर जर तुम्हाला कव्हर करायचं असेल, तुमचं प्रत्येक आठवड्याचं प्लॅनिंग वेगळी पाहिजे. बरोबर, त्याच्यामध्ये जर 1600 कव्हर करायचं असेल तर तुमचं रॅपिडेशन असू द्या, हिल रनिंग असू द्या, बाकी ड्रिल वर्कआउट असू द्या, स्पीड वर्कआउट असू द्या, कोर वर्कआउट असू द्या, ही संपूर्णपणे तुम्हाला सर्व माहिती असणं गरजेचं आहे. आणि हे तुम्ही मेहनतीने केलं तर 1600 मीटर तुमचं कव्हर होईल, नाही तर नाही होणार. आणि महत्वाचं म्हणजे 1600 मीटरची प्रॅक्टिस भरपूर मुले भरपूर प्रमाणात करतात, पण डाईट करत नाही, त्याच्यामुळे त्यांचं 1600चं टायमिंग पडत नाहीये. जर तुम्हाला 1600 कव्हर करायचं असेल त्यासोबत तुम्हाला तुमचं डाईट प्लॅन एकदम चांगलं असणं गरजेचं आहे. बरोबर, पुढे बघूया. पुढे त्याच्यानंतर 100 मीटर असा इव्हेंट आहे मुलांना. बघा, भरपूर मुलांना इथे 12 सुद्धा मार्क्स भेटत नाहीत, सरासरी 8 किंवा 10 मार्क्स. या भरतीमध्ये मी भरपूर मुलांचे मार्क्स बघत होतो, भरपूर पीडीएफ वगैरे बघितल्या, तर भरपूर जिल्ह्यामध्ये मुलांना सुद्धा सरासरी 8 ते 10 मार्क भेटत आहे. तर 100 मीटर साठी खूप खूप मेहनत घ्या. 100 मीटर आता मी काही जास्त बोलत नाही, फक्त आपली कटिंग सांगतोय. बघा, 11.50 सेकंदामध्ये जर तुम्ही आले तर तुम्हाला 11.50 तर तुम्हाला 15 गुण भेटतील. त्याच्यानंतर 11.50 ते 12.50 या वेळेमध्ये जर तुम्ही आले तर तुम्हाला 12 मार्क्स भेटतील. त्याच्यानंतर 12.50 ते 13.50 मध्ये आले तर तुम्हाला 10 गुण भेटतील. त्याच्यानंतर 13.50 ते 14.50 मध्ये आले तर तुम्हाला 8 गुण भेटतील. ओके, म्हणजेच मला सांगायचं आहे की 100 मीटरचे स्टार्टिंगचे आपली 15 मार्काचे असतात, त्याच्यामध्ये आपली पहिले 3ची कटिंग होते, त्याच्यानंतर आपली 2ची कटिंग, त्याच्यानंतर 2ची कटिंग, त्याच्यानंतर 2ची कटिंग, अशी आपली कटिंग होत जाते. हे तुम्हाला माहित असेलच, बाकी नवीन मुलांना माहित नसतो. ही खास करून व्हिडिओ त्यांच्यासाठी आपण बनवलेली आहे. पुढे बघूया. पुढे आपला गोला असेल. बरोबर, मी थोडंसं साईडला होतो, तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता, म्हणजेच तुम्ही कधी ते बघू शकता. बघा, आपलं राहिलं विषय गोल्याचं. ओके, शॉर्टपुट. पोलीस भरतीला गोला आउट ऑफ असणं खूप गरजेचं आहे. जर आउट ऑफ असेल तर तुमचे 3 मार्क्स तुम्हाला प्लस मध्ये नेणार आहेत. हेच तुम्हाला भरतीमध्ये तुम्हाला पोलीस करणार आहेत, म्हणून गोल्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. बघा, 8.50 मीटर पेक्षा तुम्ही जास्त अंतरावर गोला फेकलं तर तुम्हाला 15 मार्क्स भेटणार आहेत. त्याच्यानंतर 7.90 ते 8.50 या क्षेत्रामध्ये जर तुम्ही गोला फेकला तर तुम्हाला 12 गुण भेटणार आहेत. त्याच्यानंतर 7.30 ते 7.90 या क्षेत्रामध्ये जर तुम्ही गोला फेकला तर तुम्हाला 10 गुण भेटणार. म्हणजेच मला सांगायचं आहे की स्टार्टिंगचे आपले 3 मार्काची कटिंग होते, त्याच्यानंतर आपली 2-2 मार्क्सने कटिंग डाऊन होत जाते. म्हणून गोला आउट ऑफ करा, कारण की स्टार्टिंगचे आपले 3 मार्काची कटिंग होते, नंतर 2-2 मार्काची कटिंग होत जाते. जर गोला आउट ऑफ असेल तर येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला ते खूप फायद्याचं पडणार आहे. चला पुढे बघूया. त्याच्यानंतर महिलांसाठी कोणते इव्हेंट असतात, काय असतात ते आपण पुढे बघणार आहोत. बघा, महिलांसाठी आपण सांगितल्याप्रमाणे मुलांना 1600 मीटर असतो, तसंच महिलांना आपला 800 मीटर असतो. ओके, महिलांना 1600 मीटर हा इव्हेंट नसतो. सेम 800 मीटरला त्यांना 20 मार्क्स, गोला फेकला त्यांना 15 मार्क्स, त्याच्यानंतर आपलं 100 मीटरसाठी 15 मार्क्स, असं टोटल त्यांचं 50 मार्क्सचा ग्राउंड असतो, जसं मुलांना असतोय तसं सेम, फक्त यांच्यामध्ये 800 मीटर आहे. आता आपण 800 मीटरचं त्यांचं टायमिंगचं बघणार आहोत. त्या टायमिंग मध्ये त्यांचे किती मार्क्स कटिंग होतात ते बघूया आपण. ओके, बघा, 800 मीटर म्हणजे जर 2.50 मध्ये या वेळेच्या आतमध्ये आले तर तुम्हाला 20 पैकी 20 मार्क्स भेटणार आहेत. त्याच्यानंतर 2.50 सेकंड ते 3 मिनिट या सेकंड मध्ये जर तुम्ही आले तर तुम्हाला 18 गुण भेटतील. त्याच्यानंतर 3 मिनिट ते 3 मिनिट 10 सेकंड या कालावधीमध्ये जर तुम्ही आले तर तुम्हाला 16 गुण भेटतील. 3 मिनिट 10 सेकंड ते 3 मिनिट 20 सेकंड या कालावधीमध्ये जर तुम्ही आले तर तुम्हाला 3 मिनिट 20 सेकंड मध्ये आले तर तुम्हाला 14 गुण भेटतील. म्हणजेच मला सांगायचं असं आहे की 1600 मीटरचे तुमचे 2-2 गुणांचे 800 मीटरचे तुमचे 2-2 मार्क्स कट होत आहेत.
ओके, 1600 हा इव्हेंट तुमचा 20 मार्क्सला आहे, म्हणून इथे 2 मार्क्स गेले तरी चालतील, पण तुमचे 800 मीटर हा इव्हेंटला 18 किंवा 20 या दोन पैकी तुम्हाला मार्क्स आले पाहिजे, तुमचा स्कोअर ऑटोमॅटिक वाढून जाईल. पुढे पण तेच टायमिंग दिलेलं आहे, 2-2 मार्काची कटिंग होत आहे. शेवटी तुम्ही 4 मिनिटाच्या प्लस गेले तर तुम्हाला 0 मार्क्स भेटणार आहेत. पुढे बघा. ओके, त्याच्यानंतर 100 मीटर. मुलांना 100 मीटर साठी 11.50 इतका कालावधी आहे, तर मुलींना 14 सेकंड इतका कालावधी आहे. जर एखादी मुलगी 14 सेकंडच्या डाऊन येत असेल 14 सेकंडच्या डाऊन येत असेल तर तिला 15 पैकी 15 मार्क्स भेटतील. 14 सेकंड ते 15 सेकंड या कालावधी येत असेल तर तिला 12 मार्क्स भेटतील. 15 सेकंड ते 16 सेकंड मध्ये येत असतील तर विद्यार्थ्याला 10 गुण भेटतील. 16 सेकंड ते 17 सेकंड या टायमिंग मध्ये येत असेल तर तुम्हाला 8 गुण भेटतील. अशी तुमची 100 मीटर मध्ये स्टार्टिंग एकूण 15 गुणांचं आहे. स्टार्टिंगला तुमचे 3 मार्क्स कट होतात, नंतर तुमचे 2ची कटिंग, नंतर 2ची कटिंग, नंतर 2ची कटिंग, अशी तुमची कटिंग होत असते. पुढे आपण गोलाफेक बघणार आहे. ओके, मुलांसाठी गोला असतो आउट ऑफ द टार्गेट 8.50 मीटर, पण मुलींना असतो गोलाफेकचं डिस्टन्स 6 मीटर. बरोबर, जर 6 मीटर पेक्षा मुलींनी जास्त गोला फेकलं तर त्यांना 15 गुण भेटतील. त्याच्यानंतर 5.50 मीटर ते 6 मीटर पेक्षा जर त्यांनी कमी गोला फेकलं तर त्यांचे 12 गुण. त्याच्यानंतर 5 मिनिट ते 5.50 मीटर पेक्षा कमी फेकलं तर 10 गुण. म्हणजेच 15 पैकी सुरुवातीची स्टार्टिंग 3 ने कटिंग होणार आहे, नंतर 2-2 ने कटिंग होणार आहे. ओके, तुम्हाला समजलं असेलच, काय एवढं हार्ड नाही, एकदम सोपं आहे. त्याच्यानंतर माजी सैनिक. बरोबर, माजी सैनिक पोलीस शिपाईसाठी कोणती कोणती त्यांना इव्हेंट आहेत आणि त्यांची कटिंग आपल्यापेक्षा साधारण मुलांपेक्षा वेगळी त्यांना टायमिंग असतो, वेगळं त्यांचा डिस्टन्स असतो, म्हणून भरपूर माजी सैनिक असतील त्यांना त्यांचं टायमिंग माहीतच नसतो, कारण की इतर माजी सैनिकची जास्त चर्चा होत नसते, म्हणून त्यांना माहीत नसतो. जर तुमचे कोणी नातेवाईक असतील किंवा तुमचा मित्रपरिवार असेल त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ शेअर करा, माजी सैनिकांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचली पाहिजे. बघा, आता आपण माजी सैनिकाचं जसं आपलं जसं 50 मार्कचं ग्राउंड असतोय तसं सेम माजी सैनिकांचा ग्राउंड असतो. 1600 मीटर 20 मार्क्स, त्याच्यानंतर आपलं 100 मीटर 15 गुण आणि गोलाफेक 15 गुण, असं एकूण 50 मार्क्सचं त्यांचं ग्राउंड असतोय. पुढे बघूया. त्याच्यानंतर त्यांना 1600 मीटर साठी किती गुण असतात. बरोबर, 1600 मीटर 20 गुणांचा असतोय. त्यांना स्टार्टिंगचं टायमिंग असतो 7 मिनिट 40 सेकंड. बरोबर, आपल्या साधारण मुलांना असतो 5 मिनिट 10 सेकंड. इथे माजी सैनिक असल्यामुळे त्यांना तो आरक्षणामुळे त्यांना 7 मिनिट 40 सेकंड इतका कालावधीमध्ये जर ते आले तर त्यांना 20 गुण भेटतील. त्याच्यानंतर 7 मिनिट 40 सेकंड ते 8 मिनिट या वेळेमध्ये जर आले तर त्यांना 8 गुण भेटतील. त्याच्यानंतर 8 मीटर ते 8 मिनिट ते 8 मिनिट 40 सेकंड या वेळेमध्ये आले तर 14 गुण भेटतील. म्हणजे साधारणपणे इथे पण त्यांना 1600 मीटरला 2-2ची कटिंग दिलेली आहे. पुढे बघूया. पुढे आपलं नेहमीप्रमाणे 100 मीटर. पोलीस भरतीला जसं मुलांना आपल्याला 100 मीटरला टायमिंग होता 11.50, तर इथे यांना वेळ दिलेला आहे 15 सेकंड. बरोबर, 15 सेकंडच्या आतमध्ये आले तर त्यांना 15 गुण भेटतील. 15 सेकंड ते 16 सेकंड मध्ये आले तर त्यांना 12 गुण भेटतील. 16 सेकंड ते 17 सेकंड मध्ये आले तर त्यांना 10 गुण भेटतील. 17 सेकंड ते 18 सेकंड मध्ये आले तर त्यांना 8 गुण भेटतील. म्हणजेच अशी आपली स्टार्टिंग पूर्ण 3ची कटिंग होणार आहे, नंतर 2-2ची कटिंग होत जाते. ओके, हे माजी सैनिकांपर्यंत पोहोचवा, त्यांना सुद्धा हे समजलं पाहिजे. पुढे बघूया. गोलाफेक. बरोबर, माजी सैनिकांना गोला हा 7 मीटरचा डिस्टन्स असतो. आपल्या मुलांना साधारणपणे 8.50 मीटरचा असतो, पण इथे माजी सैनिक असल्यामुळे त्यांना 7 मीटरचा दिलेला आहे. बरोबर, जर 7 मीटर प्लस फेकलं तर त्यांना 15 गुण भेटतील. त्याच्यानंतर 6.40 ते 7 मीटर या क्षेत्रामध्ये फेकलं तर त्यांना 12 गुण भेटतील. त्याच्यानंतर 5.80 मीटर किंवा 6.40 मीटर या क्षेत्रामध्ये फेकलं तर त्यांना 10 गुण भेटतील. नेहमीप्रमाणे आपलं सुरुवातीची 3ची कटिंग, नंतर 2ची कटिंग, नंतर 2ची कटिंग, अशी कटिंग होत जाते. पुढे बघूया. पुरुष शिपाई चालक. म्हणजेच आता आपण आतापर्यंत जी आपण संपूर्णपणे माहिती बघितली ती आपली पोलीस शिपाई पदासाठी होती. आताची आपण जी माहिती बघणार आहोत ती वाहन चालकासाठी बघणार आहे. वाहन चालकामध्ये 2च इव्हेंट आहेत. शिपाई पदासाठी 3 इव्हेंट होते 50 मार्क्ससाठी, इथे 2च इव्हेंट आहेत 50 मार्क्ससाठी, एक 1600 मीटर आणि गोलाफेक. पोलीस वाहन चालकासाठी 100 मीटर इव्हेंट नसतो. आपण या इव्हेंटची सुद्धा आपण माहिती बघणार आहोत. बघा,
आपलं मी सांगितल्याप्रमाणे 30 गुण तुमचे 1600 मीटरचे 1600 मीटर 30 गुण, त्याच्यानंतर गोलाफेक 20 गुण, त्याच्यानंतर एकूण गुण तुमचा 50 गुणांचा, बरोबर. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे दोनच इव्हेंट होते 50 गुणांसाठी. पुढे बघूया आपण प्रॉपरपणे माहिती बघूया. 1600 मीटर धावणे, बरोबर. 1600 मीटर जर 5 मिनिट 10 सेकंड मध्ये जर तुम्ही या कालावधीमध्ये आले तर तुम्हाला 30 पैकी 30 मार्क्स भेटतील. त्याच्यानंतर 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 30 सेकंड या कालावधीमध्ये जर तुम्ही आले तर तुम्हाला 27 गुण भेटतील. त्याच्यानंतर 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 15 सेकंड या वेळेमध्ये जर तुम्ही आले तर तुम्हाला 24 गुण भेटतील. म्हणजे जो वाहन चालकाचा 1600 मीटर आहे त्याच्यामध्ये आपली 3-3 गुणांची कटिंग होते. 30 नंतर 27 नंतर 24 नंतर 21 म्हणजे आपले असे 3-3 मार्क्सची कटिंग होते. म्हणजेच वाहन चालकासाठी तुमचं 1600 मीटर स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे, कारण की 30 मार्क्सला हा इव्हेंट आहे, त्याच्यानंतर 20 मार्क्सला आपला गोल आहे. जर तुमचा 1600 मीटरला 27 मार्क्स भेटले आणि गोल्याला 20 मार्क्स भेटले तरी सुद्धा तुमचा स्कोर चांगला होऊ शकतो, तुम्ही ओपनची मेरिट घेऊ शकता. त्याच्यानंतर गोलाफेक मुलांना माहितच आहे, आपला डिस्टन्स 8.50 मीटर फेकलं तर तुम्हाला आउट ऑफ फेकणार, पण याच्यामध्ये थोडंफार चेंजेस आहे गुणामध्ये, बरोबर. आपल्या पोलीस शिपाई पदासाठी 15 गुणांचा गोला असतो, पण वाहन चालकासाठी आपला 20 गुणांचा गोला असतो, बरोबर. जर पोलीस शिपाईसाठी पहिले 3ची कटिंग होत होती, नंतर 2ची कटिंग, नंतर 2ची कटिंग, पण इथे 8 मीटर पेक्षा 8.50 पेक्षा जास्त फेकलं तर 20 गुण, 7.90 ते 8.50 या क्षेत्रामध्ये फेकलं तर तुम्हाला 18 गुण, नंतर 16 गुण, नंतर 14 गुण. म्हणजे तुमची वाहन चालक पदासाठी गोलाफेकसाठी तुमची 2-2ची कटिंग होत आहे. ओके, पुढे बघूया. त्यानंतर महिला शिपाई चालक. ओके, महिलांना पण दोनच इव्हेंट आहेत, 800 मीटर 30 गुणांसाठी, त्याच्यानंतर गोलाफेक 20 गुणांसाठी, एकूण 50 गुणांचा तुमचा शेड्यूल आहे. ओके, त्याच्यानंतर 800 मीटर, बरोबर. मुलींना 800 मीटर 30 मार्क्ससाठी वाहन चालकासाठी. त्याच्यानंतर 2.50 इतक्या टायमिंग मध्ये जर आले तर त्यांना 30 पैकी 30 गुण भेटतील. त्याच्यानंतर 2.50 ते 3 मिनिट या सेकंदामध्ये आले तर त्यांना 27 मार्क्स भेटेल. 3 मिनिट ते 3 मिनिट 10 सेकंड या कालावधीमध्ये जर आले तर त्यांना 24 गुण भेटतील. म्हणजे इथे पण 800 मीटरला त्यांची 3-3ची कटिंग होत आहे. ती एक 10 सेकंदामध्ये त्यांचे 3 मार्क्स कटिंग होत आहेत. ओके, मुलींना समजलं असेलच, भरपूर मुलींना वाहन चालकाबद्दलची माहिती नसते. पुढे बघूया आपण आता गोल्याचं बघूया. ओके, जसं हे आपलं तेच होतं, 4 मिनिट पेक्षा जास्त कालावधी लावलं तर 800 मीटरला आपल्याला 0 मार्क भेटू शकतात. पुढे बघूया. ओके, गोलाफेक. मुलींना गोलाफेकचं डिस्टन्स माहीतच आहे, 6 मीटर. भरपूर नवीन मुली असतील त्यांना माहित नसेल, गोलाफेकचं डिस्टन्स असतो आपलं 6 मीटर आणि आपल्या मुलींचा गोल्याचं वजन असतो 4 kg, बरोबर. स्टार्टिंगचं 6 मीटर पेक्षा जास्त गोला फेकलं तर तुम्हाला 20 गुण भेटतील. त्याच्यानंतर 5.50 ते 6 मीटर या क्षेत्रामध्ये जर तुम्ही गोला फेकला तर 16. मुलींमध्ये बघायला भेटतोय पहिले 20 पैकी 20, त्याच्यानंतर 4ची कटिंग होत जाते, नंतर परत 4ची कटिंग, नंतर 4ची, म्हणजे 20, 16, 12, 8, 4, बरोबर. पुढे बघूया. त्यानंतर SRPF पोलीस भरती शारीरिक चाचणी, बरोबर. SRPF ची आपण पूर्णपणे माहिती बघणार आहोत. बघा, पोलीस शिपाई, वाहन पोलीस शिपाई याच्या हे 2 ग्राउंड 50 मार्क्सला असतात आणि SRPFचा जो तुमचा ग्राउंड असतो तो आपला 100 मार्क्सचा असतो. म्हणजे SRPFचं थोडंफार म्हणजे भरपूर वेगळी प्रक्रिया. ओके, SRPFचं 5 किलोमीटर इव्हेंट असतो, पोलीस शिपाईला 1600 मीटर असतो, पण SRPF म्हणजे 5 किलोमीटर इव्हेंट आहे. त्यानंतर गोलाफेक, त्याच्यानंतर आपलं 100 मीटर. ओके, आपलं हे 5 किलोमीटर इव्हेंट 50 मार्क्सला असतो. 5 किलोमीटर 50, आपले 100 मीटर 25 गुण आणि गोलाफेक 25 गुण, अशी टोटल मिळून तुमची 100 गुणांचा तुमचा SRPFचा ग्राउंड असतोय. त्याच्यानंतर बघा आपलं 5 किलोमीटर साठी कशी मार्कची कटिंग होते हे तुम्हाला मी कटिंग सुद्धा दाखवतो, तुम्ही स्क्रीनशॉट मारा एकदा. ओके, तुम्ही स्क्रीनशॉट मारलं असेलच. बघा, 5 किलोमीटर धावणे, बरोबर. 5 किलोमीटर SRPF ला आपलं 5 किलोमीटर जर आउट ऑफ करायचं असेल तर त्यांनी आपल्याला 25 मिनिटं दिली आहेत, बरोबर. जर 25 मिनिटाच्या मध्ये वेळेनंतर जास्त आले तर तुमची 5-5 मार्कची कटिंग होणार आहे, बरोबर. 5 किलोमीटर 25 मिनिटांमध्ये पोलीस भरतीची तयारी करणारा विद्यार्थी सहजपणे येऊ शकतो, कारण की फॉरेस्टला यात 5 किलोमीटर इव्हेंटला
16 का 17 मिनिटे काहीतरी दिलेले आहेत. तर पोलीस भरतीचा विद्यार्थी सहज 25 मिनिटांमध्ये येऊ शकतो. समजा एखादा विद्यार्थी 25 मिनिटापेक्षा जास्त वेळ लावत असेल तर त्याचे 5 मार्क्स कमी होत जातील. 26 ते 27 या मिनिटामध्ये 26 ते 27 या मिनिटांमध्ये आलं तर त्याचं 40 मार्क्स 35 मार्क्स अशी 5-5 मार्क्सची कटिंग होणार आहे. ओके, पुढे बघूया आपलं 100 मीटर धावणे. बरोबर, आपलं SRPF जो 100 मीटर आहे, पोलीस भरतीला सुद्धा 11.50 टायमिंग असतो आणि SRPF ला सुद्धा 11.50 सेकंड कालावधी असतो. पण SRPF मध्ये 100 मीटर इव्हेंट हा आपला 25 गुणांसाठी आहे. त्याच्यानंतर 11.50 या कालावधीमध्ये आले तर तुम्हाला 25 पैकी 25 मार्क्स भेटतील. जर तुम्ही 11.50 ते 12.50 या सेकंदामध्ये आले तर तुम्हाला 22 गुण भेटतील. त्याच्यानंतर 12.50 ते 13.50 या कालावधीमध्ये आले तर तुम्हाला 20 गुण भेटतील. म्हणजेच तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला भेटलं असेल. 100 मीटरचं आपल्याला पहिले स्टार्टिंगचे 3 गुण कमी होतात, त्याच्यानंतर 2 गुण कमी होतात, त्याच्यानंतर 2 गुण कमी होतात, त्याच्यानंतर 2 गुण. हे भरपूर विद्यार्थ्यांना माहिती नसतो, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण. ओके, पुढे बघा गोळाफेक. गोळाफेकचं तुम्हाला 8.50 मीटर पेक्षा तुम्ही जास्त गोळा फेकला तर तुम्हाला 25 मार्क्स भेटतील. त्याच्यापेक्षा कमी फेकलं तर तुम्हाला 23 गुण भेटतील. त्याच्यानंतर कमी गोळा फेकला तर तुम्हाला 21 गुण भेटतील. म्हणजे साधारणपणे 25 पैकी तुम्हाला 2-2 मार्क्सची कटिंग होत आहे. ओके, हा इथे गोळा खूप महत्वाचा आहे कारण की 25 मार्क्ससाठी तुमचे 2-2 मार्क्सची कटिंग होत आहे. पुढे बघूया. पुढे आपलं लेखी परीक्षेसाठी दुसरा टप्पा. बरोबर, आता ही संपूर्णपणे जी मी माहिती सांगितली ती आपली संपूर्णपणे माहिती आपल्या ग्राउंड बद्दल मैदानी चाचणीबद्दल होती. सुरुवातीपासून आपण भरती प्रक्रिया कशी राबवल, भरती प्रक्रियासाठी आपल्याला पूर्णपणे फॉर्म भरण्यासाठी आपले कागदपत्रे कोणती लागतील, त्याच्यानंतर आपली उंची किती लागणार आहे, त्याच्यानंतर आपल्याला वय मर्यादा किती असणार आहे, तुम्हाला जे पासिंगची पात्रता किती आहे, ही संपूर्णपणे माहिती मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना शेअर करायची. त्याच्यानंतर तुम्ही आता बघितलं असेलच जेव्हा आपण ग्राउंडमध्ये क्वालिफाय होतो, बरोबर, म्हणजे आपण जेव्हा मेरिट मध्ये येतो ग्राउंडच्या, त्याच्यानंतर आपला पुढचा टप्पा असतो 100 मार्कची लेखी परीक्षा. बरोबर, तर 100 मार्कच्या लेखीसाठी तुम्ही कशा प्रकारे तयारी केली पाहिजे, कोणत्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, किती वेळ अभ्यासाला दिलं पाहिजे, तुम्ही कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत, तुमचा दिवसभराचा अभ्यासाचं स्टडी प्लॅन कसं असलं पाहिजे, तुम्ही एका विषयाला किती वेळ दिलं पाहिजे आणि किती वेळ नाही दिलं पाहिजे, ही संपूर्णपणे मी व्हिडिओ बनवणार आहे, ती पुढच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहे. जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल तर आपल्या चॅनलला जॉईन व्हा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. ही व्हिडिओ तुमच्या जेवढे पण नवीन विद्यार्थी मित्र असतील किंवा तुमचे माजी सैनिक नातेवाईक वगैरे असतील त्यांना ही व्हिडिओ शेअर करा, त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल. तुम्हाला अजून कोणती व्हिडिओची माहिती पाहिजे असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी त्या विषयावर व्हिडिओ बनवेन. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल, बरोबर, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मलाही सुद्धा समजेल काही कोणती चुकी वगैरे असल्यास. ओके, तुम्हाला कोणती व्हिडिओची माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्या विषयावर मी व्हिडिओ बनवेन. ओके, बघा मित्रांनो, मी मागच्या वर्षी वर्दीमध्ये होतो, या वर्षी मी वर्दीत आहे. कारण की जर तुम्ही मेहनतीने अभ्यास केलं, मेहनतीने ग्राउंड केलं तर 100% तुम्ही पोलीस होणार. जर तुम्ही टाइमपास केलं तर आयुष्यात तुम्ही कधीच भरती होणार नाहीयेत. ओके, हा माझा शब्द आहे. आणि भरपूर मुलांचे मेसेज वगैरे कॉल वगैरे येत आहेत का सर भरती कधी पडणार, भरती कधी पडणार, तर मला एकच सर्वांना सांगणं आहे की भरती आज आणि उद्या 100% पडणार आहे. पण तुमची प्रॅक्टिस आहे ती आतापासून एकदम स्ट्रॉंगपणे चालू ठेवा. तुमचं सकाळचं ग्राउंडचं शेड्यूल असेल, तुमचं लेक्चरचं काय जिथे तुम्ही क्लासला असणार तिथलं क्लासचं शेड्यूल असेल, त्याच्यानंतर तुमचं सेल्फ स्टडी, या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही स्ट्रॉंग असलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही पोलीस होत नाही तोपर्यंत कोणते सण वार फिरणं वगैरे सोडून द्या. जोपर्यंत तुम्ही पोलीस होत नाही तोपर्यंत कोणते सणवार साजरे करणं, थोडंफार एन्जॉयमेंट झाली पाहिजे, पण जास्त प्रमाणात हे नका इकडे तिकडे फिरणं जाणं, मित्रांचे बर्थडे पार्टी वगैरे थोडंसं स्किप करा. अभ्यासाकडे लक्ष द्या. एक एक मिनिट, एक एक दिवस, एक एक आठवडा, एक एक महिना, एक एक वर्ष खूप महत्वाचं आहे. 100% मला तर असं वाटतं माझ्या माहितीप्रमाणे आपल्या सप्टेंबर किंवा जुलैमध्ये पोलीस भरतीची ऍड येऊन जाईल. त्याच्यामध्ये नंतर पावसाळ्यानंतर तुमची भरती प्रक्रिया सुरू होईल. जर आतापासून तुम्ही विचार केलं, आता तर मे पण संपला, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर, आतापासून तुमच्याकडे 3 ते 4 महिने, जर या 3 ते 4 महिन्यामध्ये पण तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केलं, ग्राउंड केलं तर येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही वर्दीमध्ये येऊ शकता. बरोबर मित्रांनो, यावर्षी जेवढी तुम्हाला जी ताकद लावायची असेल तेवढी ताकद लावा. कारण की भरपूर लोक बोलतात तो झाला आणि तू पोलीस झाला नाही, हे शब्द आपल्याला खूप टोचून जातात. म्हणून यावर्षी त्यांना पोलीस होऊनच दाखवायचं आहे. कारण की पुढे मागच्या भरतीला 17,000 प्लस जागा होत्या, या भरतीला 10,000 प्लस जागा निघणार आहेत. म्हणून या भरतीमध्ये कॉम्पिटिशन खूप असणार आहे. प्रामाणिकपणे जेवढं तुम्ही स्ट्रॉंगपणे अभ्यास करणार, स्ट्रॉंगपणे ग्राउंड करणार,
तेवढं तुम्ही भरतीच्या जवळ असणार, तेवढं तुम्ही तुमच्या वर्दीच्या जवळ असणार. ओके, पुढे बघूया आपण आता थोडंफार आपल्या क्लासची इन्फॉर्मेशन सांगतोय. संकल्प करिअर अकॅडमी, बरोबर. संकल्प करिअर अकॅडमी ही भिवंडीमध्ये, मी स्वतः प्रशिक्षक आहे तिथे. ओके, माझे पार्टनर आहेत देवेंद्र पाटील सर. पूर्ण आपला ठाण्यामधील भिवंडी तालुका आहे, तिथे आपलं ग्राउंड क्लासरूम वगैरे सर्व आहे. प्रॉपर सकाळचा आपला ग्राउंड आहे, ग्राउंड होतोय, 400 मीटरचा ट्रॅक आहे, 100 मीटर शॉर्टपुट, 1600 मीटरची संपूर्णपणे तयारी मी करून घेतो. त्याच्यानंतर आपला लेक्चर हॉल आहे, जवळच आहे, तिथे लेक्चर हॉल होतो. त्याच्यानंतर तिथे आपले अभ्यासिका आहे, राहण्यासाठी मुलांना सोय केलेली आहे आपण, बरोबर. जे बाहेरील जिल्ह्यातील मुलं असतील त्यांनी सुद्धा कॉन्टॅक्ट करा दिलेल्या नंबरवर, तुम्ही सुद्धा आपल्या अकॅडमीमध्ये जॉईन होऊ शकता. आणि आताच जून पासून नवीन बॅच सुरू होत आहे एकदम कमी फीज मध्ये. आणि जी महत्वाची म्हणजे जे बाहेरील विद्यार्थी आहेत, जे राहण्यासाठी येतील त्यांच्यासाठी एकदम चांगली सोय, अभ्यासिका आहे, राहण्याची सोय आहे, लेक्चर रूम आहे, त्याच्यानंतर ग्राउंड वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. फक्त 1500 रुपये पर मंथली तुमची फीज असेल, फक्त त्याच्यामध्ये तुमची मेस नसेल. ओके, तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि माझ्या अकॅडमीच्या बाजूला जी पण शहर आहेत, भिवंडी असू द्या, पडगाव असू द्या, अंबाडी असू द्या, पडगाव, कल्याण वगैरे, जर इथे जी मुलं असतील त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. आपल्या अकॅडमी एकदम माफक फीज आहे आणि सगळ्या गोष्टींची पोता दिली, सगळ्या गोष्टींचा अभ्यास वगैरे सगळ्या गोष्टी आपण वेळेवर करून घेतो. प्रत्येक आठवड्याला आपला पेपर होतोय, प्रत्येक 15 दिवसांनी आपलं जसं पोलीस भरतीला डेमो होतोय तसं डेमो होतोय. ओके, तुम्ही नंबर घेऊ शकता, स्क्रीनशॉट मारू शकता. त्याच्यानंतर आपल्या इथे आर्मीची तयारी वगैरे सर्व करून घेतली आहे आणि वन विभागाची सुद्धा, बरोबर. मित्रांनो, आता आपण आपल्या पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मी कोणती व्हिडिओ अपलोड केली तर ती तुमच्यापर्यंत येऊन जाईल. चला मित्रांनो, आपण आपल्या पुढील व्हिडिओमध्ये भेटूया आणि तुम्हाला सर्वांना पोलीस भरतीसाठी बेस्ट ऑफ लक. जय हिंद.